हाय नमस्कार. तर मी आता बनवत आहे बोंबलाचं कालवण. तुम्हाला प्रश्न पडत असतो ना का मी कसं जेवण वगैरे करते, तर बघा मी तुम्हाला दाखवते. तर इकडे मी शेगडी घेतली आहे आता. तर चला आपण शेगडी ऑन. तर चला आपण आता इकडे आपला इंडक्शन ऑन करूया आणि आपण आता मी भांडं तापत ठेवलं आणि त्याचं टेम्परेचर वाढवून घेऊया. तर हे टेम्परेचर मी आता 20 वर ठेवलेलं आहे. तर आपलं भांडं तापतंय तोपर्यंत आपण मी तुम्हाला साहित्य दाखवते. तर हे बघा इकडं साहित्य घेतले. कांदा आहे, टोमॅटो आहे, लसूण आहे, कढीपत्ता आहे, कोथिंबीर आहे आणि याच्यामध्ये वांगे, बटाटे आणि बोंबील आहेत आणि इकडे आपले मसाले आहेत. तेल टाकूया. हां, तर आता आपण भांड्यामध्ये तेल टाकूया. तेल एवढं सुटतं. आपण 2 चम्मच तेल टाकलेलं आहे त्याच्यामध्ये. तर इकडे तुम्ही बघितलंच असेल आधीच्या व्हिडिओला बॅकग्राऊंड म्युझिक कसं आपल्या बहिणीचा आवाज येतो बॅकग्राऊंड म्युझिकला. तर म्हटलं चला आपण व्हॉइस ओव्हर देऊया. तर इकडे तेल गरम झालेलं, तेलामध्ये मी लसूण टाकलेलं आहे आणि त्यानंतर टाकलेलं आहे कढीपत्ता. आणि कढीपत्ता मस्त असं तडला ना का मग त्याच्यानंतर आपण टाकूया त्यामध्ये कांदा टाकूया. तर कांदा मी यातला अर्धा टाकणार आहे, कारण मी 3 कांदे कापले होते मोठे मोठे. तर त्यातला अर्धा कांदा मी तुम्हाला तर माहिती आहे मी बोंबलाचा रस्सा बनवते, तर त्यामुळे बोंबलाच्या रश्श्यामध्ये अर्धा कांदा टाकून देऊया आणि अर्धा कांदा मी अंड्याची भुर्जी बनवणार आहे त्याच्यासाठी ठेवलेला आहे. तर हे बघा इकडे आपण कांदा आहे ना छान असा परतून घेऊया, म्हणजे गुलाबी रंग येईस तोपर्यंत आपण असं कांदा छान परतून घेऊया. काय कांदा छान परतला ना तर रश्श्याला आपल्याला चांगली टेस्ट येते आणि त्यानंतर कांदा आपला जेव्हा शिजतो रश्श्यामध्ये तर तो कांदा आहे ना आपल्या असं कचकच करत. आणि आपण जेव्हा कांदा तळतो ना तर बघा तो आपण पूर्ण जर कांदा तळला नाही तर जो कांदा आपल्या दाताखाली आला तर तो थोडासा कचकच करतो. आणि असं तळलं ना तर असा कांदा पूर्ण गुलाबी होईस्तोवर तळला तर कांदा चांगला तळला गेला ना तर मस्त छान असा शिजतो कांदा आणि चवही छान येते रश्श्याला. तर पुढे बघा तुम्ही आता मी काय काय टाकणार आहे ते बघा, कोणते मसाले टाकणार आहे आणि काय काय टाकणार ते तुम्ही बघा शेवटपर्यंत. आणि मी जसं बनवलं ना तसं रस्सा एकदा करून बघा, म्हणजे छान लागतं, तुम्हालाही आवडेल मी जसा रस्सा बनवला तसा. तर आता आपण आहोत ना त्यामध्ये एक लाल मिरची आपण तोडून टाकूया कांद्यामध्ये आणि ती पण छान परतून घेऊया. लाल मिरची टाकल्याने का लाल मिरची नाही तर हिरवी मिरची तुमच्याकडे जी असेल ती, पण मिरची ओळी असली पाहिजे आणि त्याने पण मस्त टेस्ट येते रश्श्याला. तर आपण ती मिरची टाकून घेऊ आणि छान अशी परतून घेऊया. आणि आपली मिरची परतून झालेली आहे. तर आता त्यामध्ये आपण टोमॅटो टाकून देऊया. एक टोमॅटो टाकू चिरलेला आणि एक टोमॅटो मी ठेवलेला आहे, तुम्हाला तर माहिती आहे ते अंड्याची भुर्जी बनवली त्यासाठी मी ठेवलेलं आहे. तर चला टोमॅटोही छान परतून घेऊ आपण नरम होईपर्यंत आणि त्यामध्ये पण थोडी कोथिंबीर टाकून देऊ, म्हणजे कसं त्यांनी पण टेस्ट येते छान. तर आपण हे चांगलं परतून घेऊ आता नरम होईस तोपर्यंत. तर मी आहे ना इथे टोमॅटो नरम होण्यासाठी, म्हणजे टोमॅटो कांदा लवकर शिजण्यासाठी मी थोडं मीठ टाकलेलं आहे. आणि आपण आता हिंग टाकूया त्यामध्ये. आणि हिंग तर मेन आहे, कारण हिंग मला प्रत्येक गोष्टीत लागतो, म्हणून मी हिंग टाकते आता. आता आपला हिंग टाकून झाला आहे. छान असा हिंगाचा एवढा भारी वास येतो ना, प्रत्येक भाजीमध्ये हिंग हा लागतोच. आणि कसं आहे हिंग टाकल्याने कसं आपलं पोट वगैरे खराब होत नाही, म्हणून मी हिंग टाकते जेवणामध्ये. मी कधी पण बनवताना मला हिंग लागतो. आणि चला आपण आता ना मसाले टाकून घेऊया. तर सगळ्यात आधी आहे ना मी हळद टाकते आहे
आता इकडे आपली हळद टाकून झाल्यानंतर आहे ना मी टाकणार आहे त्यामध्ये आपलं लाल तिखट, घरचं लाल तिखट आहे हे मी 2 चम्मच टाकणार आहे. आणि त्याच्यानंतर टाकणार आहे आपलं धना पावडर. तर हे बघा धना पावडर पण टाकते मी. आपली धना पावडर टाकून झालं. धना पावडर मी 1.5 चम्मच टाकलेला आहे. आणि त्याच्यानंतर मी टाकणार आहे आपला तर्री मसाला. तर्री मसाला तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाका, नाहीतर नका टाकू. तर आपला तर्रीचा मसाला मी 1 चम्मच टाकलेला आहे. आणि त्याच्यानंतर टाकणार आहे मी त्यामध्ये थोडासाच टाकणार आहे, असं चिकन मसाला टाकणार आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर टाका. मला आवडतो चिकन मसाला टाकलेला म्हणून मी टाकते. म्हणजे मी खात तर नाही, पण मला आवडतं असं रश्श्याची भाजी वगैरे असते ना, त्यामध्ये चिकन मसाला टाकला का छान लागते. मी व्हेजमध्ये पण चिकन मसाला टाकते, व्हेज भाज्यांच्यामध्ये. तर चिकन मसाला आणि मग याच्यामध्ये ना आपण थोडंसं याला परतून घेऊ. आणि मसाले जळायला नको ना, म्हणून आपण त्यामध्ये पाणी टाकू. इकडे पातेलं बघा कसं गडगड 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 हलतंय. तर आपण त्याला पाणी टाकूया. मसाले आपले जळायला नको म्हणून पाणी टाकू त्यामध्ये आणि चांगले मसाले शिजवून घेऊ. जोपर्यंत तेल सुटत नाही आहे ना, तोपर्यंत असे चांगले मसाले परतून घेऊ. तर हे बघा मी जसं हलवते आहे ना, तसं हे पातेलं बघा कसं गडगड गडगड हलते. मला याची पातेलं हलताना त्याची जाम भीती वाटत असते, पण काय मी तसंच करते, हळूहळू करून घेते. तर आता बघा आपल्या भाजीला मस्त असं तेल सुटलं आहे म्हणजे मसाल्यांना. तर आता मी पकडीने पकडून ठेवते आणि मग हलवते. तर हे बघा असं छान असं तेल सुटलं आहे. अजून थोडंसं आपण त्यांना परतून घेऊ. तर चला आपल्या मसाल्यांना असं छान असं तर परतून झालेत आणि त्यांना तेलही सुटलंय. तर आपण त्यामध्ये टाकूया वांगे, बटाटे आणि बोंबील. तर बोंबील तर तुम्हाला दिसणार नाही आहे त्याच्यामध्ये, कारण बोंबील आपण थोडंसंच घेतले, तसे 4-5 हे घेतलेत, म्हणजे 4-5च बोंबलाच्या हे घेतल्यात, पीस घेतलेत. तर हे बघा तुम्हाला दिसत असेल थोडे बोंबील. तर त्याच्यामध्ये असं टाकून घेऊ. आणि मग आपल्याला बोंबील बटाटे टाकून झाले का त्याच्यानंतर आपल्याला जेवढं हवं तेवढं आपण पाणी टाकून घेऊया. तर चला आपण पाणी टाकूया आता त्यामध्ये. तर यामध्ये ना आपण अजून थोडा पाणी टाकलं मी. आणि आता मी एवढंच पाणी टाकणार आहे आणि एवढंच ठेवणार आहे. आणि बघा आपला रस्सा कसा दिसतोय, असं छान असा. तर बघा तुम्हाला दिसतच असेल आपला रस्सा कसा मस्त तरी वगैरे आलेली आहे रश्श्याला. तर आता आपण ह्याला उकळी येऊन देऊया. तर आपल्या उकळी आलेली आहे आपल्या रश्श्याला. तर बघा आपल्या रश्श्याला कशी उकळी फुटलेली आहे. आणि इकडे बघा अंडी पण टाकायची होती आपल्या रश्श्यामध्ये. तर इकडे अंडी सोडून ठेवल्यात, पण ते अंडी आहेत ना आपण वेगळे ठेवलेत, कारण कोणाला आवडतात रश्श्यामध्ये तर नाही. या इकडे मी घेतली आहे अंड्याची भुर्जी आणि चपाती, कारण मी बोंबलाचा रस्सा नाही खात म्हणून. तर या तुम्ही पण अंड्याची भुर्जी खायला. हा बघा मी बनवलेला बोंबलाचा रस्सा. तर बारकीला बोंबील नाही दिलेला, कारण तिला बोंबील नाही आवडत. तर बारके खाऊन सांग मला कसा रस्सा झालाय. बारकीला व्हिडिओमध्ये नाही दाखवत, कारण ती बोलते मला दाखवू नको, कारण मी एवढा माझा चेहरा एवढा खास नाही, केस बिस इसकडलीत सगळी, म्हणून म्हणते मला व्हिडिओमध्ये नको दाखव. तर ती सांगणार आहे कसा झालाय तो रस्सा. आणि खरं खरं सांगा का, जरा बोल ना. हा असा कसा भाजला, तिच्या भाजलाय, पहिला घास खातानाच भाजलाय. कसा झालाय खरा सांग, खरा. खरंच का? हा बारकी बोलली ना चांगला झाला म्हणजे चांगला झाला असेल. तर चला बाय बाय. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. बाय बाय. काय आला? तिखट झालंय.